शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सध्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे, मात्र तुमच्यासोबत सत्तेमध्ये जे होते अजित पवार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला नाही, शोकप्रस्ताव सुद्धा मांडलेला आहे. काय शोक प्रस्ताव सुरू आहे, अजितदादा नाही आणि आज आलेल्या कोणताही आमदार एकमेकाशी हस्तांदोलन करून बोलला नाही. सगळ्यांचे चेहरे गंभीर आहेत, सगळ्यांच्या मनात दुःख आहे, वेदना आहे की या सभागृहामध्ये अतिशय तडफीनं काम करणारा एक मोठा नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे, सभागृहाने गमावलेला आहे. आणि एक अनुभवी आणि कणखर व्यक्तिमत्व, परखड अगदी ज्याला काय आपण म्हणतो की नियमानुसार काम करणारे दादा आज नसल्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये दुःख आहे. परंतु आता शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्यापासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्प देवेंद्रजी मांडणार आहेत. या मागच्या वर्षात लाडक्या बहिणीमुळे आमदारांना विकास निधी मिळाला नाही, कुठल्या क्षेत्रात मिळाला नाही. या वर्षीच्या याच्यामध्ये विकास निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि दादांना सगळ्या आमदारांनी मागच्या काळात सांगितलं होतं की आमदारांचा निधी 5 कोटीवरून हा 7 कोटीवर केला पाहिजे, कारण दादांनी मागच्या वेळेस 2 कोटीतून तो 5 कोटी नेला होता आणि 5 वरून 7 वर दादाच नेऊ शकत होते. दादाने सांगितलं यावर्षी लाडकी बहिणीमुळे अडचण आहे, पुढच्या वेळेला आपण बघू. दुर्दैवाने आता दादा नाहीयेत, पण त्यांचं स्वप्न आता सरकारने पूर्ण केलं पाहिजे. तुम्ही आताही म्हणत आहात की लाडक्या बहिणीमुळे आमदारांचा निधी जो वाढवला जातो त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होत नाहीये. मग लाडकी बहीण योजना कुठेतरी आमदारांच्या निधीसोबत इतर विभागाचे निधी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आडगाठी त्या निधीमुळे तर सगळ्याच गोष्टीला ब्रेक लागलेला आहे, कारण एवढा मोठा तूट भरून काढणं एवढं सोपं नाहीये. परंतु आता इतर सोर्स आपले सरकारने वाढवले आहेत, त्या माध्यमातून करता येऊ शकतं. एकीकडे अजित पवारांचा शोकप्रस्ताव सभागृहामध्ये सुरू आहे, मात्र बाहेर रोहित पवार असतील किंवा जे शरद पवार गटातील जे नेते आहेत, आमदार आहेत, ते म्हणत आहेत की हा घातपात आहे का नक्की अपघात आहे, याच्या संदर्भातले पुरावे सुद्धा ते असतील त्या दिल्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र याची योग्य चौकशी व्हावी अशी सुद्धा पहिल्याच दिवशी सगळ्यांनीच मागणी केली की जर हा घातपात असेल तर इन्क्वायरी झाली पाहिजे. कोणत्या कंपनीशी कोण्या मंत्र्यांचे लागेबांधे असेल, तो केंद्रीय मंत्री असो, कोणी किती मोठा असो, जर याच्यामध्ये जर सिद्ध झालं की त्याचा म्हणजे हात आहे तर त्याला सोडलं जाणार, म्हणजे सोडलं नाही पाहिजे आणि आम्ही सोडू देणार पण नाही. कारण शेवटी या राज्याने एक अतिशय महत्वाचा माणूस गमावलेला आहे आणि तो जर अपघात नसून तो जर घातपात असेल तर कारवाई 100% व्हायला पाहिजे. आधी अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला होता, आता मुख्यमंत्री मांडतात. जी शैली आणि जो पॅटर्न अजित पवारांचा होता अर्थसंकल्प मांडायचा, मग तरतुदी असतील त्याची योग्य ती पद्धत असेल किंवा योग्य ती वर ही देवेंद्र फडणवीस करतील असं वाटतं. देवेंद्रजी पण सक्षम आहेत, त्यांनी यापूर्वी अनेक वेळेस अर्थसंकल्प मांडलेला आहे, त्यांना पण प्रचंड अनुभव आहे. 2 वेळेस ते मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, ज्याची त्याची आपापली शैली असते, त्या शैलीचा तो फरक असतो, पण देवेंद्रजी कुठे कमी पडणार नाहीत. आमच्याशी बातचीत केली. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.